नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 412 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं। त्यानंतर आता अंबड तालुक्यासाठी सर्वाधिक 150 कोटी तर घनसावंगी तालुक्यासाठी 139 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि पूर परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कापूस, मूग, सोयाबीन यासह फळबागांचाही प्रचंड नुकसान झालं होतं। यामुळे नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून 412.30 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे। जिल्ह्यात खरीप हंगामातील जिरायती पिकाचं 2,26,358 हेक्टर क्षेत्रावर तर 28,586 हेक्टर क्षेत्रावर फळ पिकांचं नुकसान झालं होतं। यानंतर कृषी विभागाने केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी केलेल्या मागणीपोटी शासनाने एकूण 412 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। यामध्ये जिरायती पिकांसाठी 13,600, बागायतीसाठी 27,000 रुपये तर फळ पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान मागील अनेक दिवसांपासून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गातून ही मागणी वारंवार होत आहे। मंठा तालुक्यातील तळणी परिसरात अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक होत आहे। वन विभागाचा मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे। मागच्या अनेक दिवसांपासून ही वृक्षतोड वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळणी, देवठाण, उसवद यासह आसपासच्या परिसरात मागील काही दिवसांपासून अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक केल्याचा प्रकार समोर येतोय। विशेष म्हणजे हिरवी डेरेदार मोठी झाडे भर दिवसात तोडून त्यांची खुलेआमपणे ट्रॅक्टरमधून वाहतूक सुरू आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकाराकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं। मागील काही दिवसांपासून या भागात भर दिवसा लाकडाची वाहतूक सुरू असल्यामुळे वन विभाग यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतोय। बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 जण ठार तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत। या अपघातात बसमधील वाहक गंभीर जखमी झाला असून हा अपघात वखारी फाटा येथे घडला आहे। जालना सिंदखेड रोडवरील वखारी फाटा येथे बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 20 प्रवासी जखमी झालेत। नाशिक येथील मालेगावहून ही बस माहूरकडे जात होती। बस आणि विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक झाली। या धडकेत बसमधील 2 प्रवासी जागीच ठार झाले तर 20 प्रवासी जखमी झालेत। या अपघातात बसचा वाहक गंभीर जखमी झाला। दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे। अपघातातील जखमींना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहे। तर मयत झालेल्या प्रवाशांचे मृतदेह सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे। हरिश्चंद्र रामलाल डोंगरे, मी संभाजीनगरमधून बसेल आहे। मी जात होतो वाशिमला, न्हाव्याजवळ ॲक्सिडेंट झाला। कशाचा अपघात झाला? आयशर समोरून इकडून जात होती एस टी महामंडळाची गाडी इकडून जात होती, तिकडून येत होता आयशरची गाडी। आपण बसमध्ये होता? हो। कुठे कुठे मार लागला? मला इथे लागेल आहे, इथे किती प्रवासी जखमी? 10-12 लोक प्रवासी जखमी आहे। 3 लोक मेलेले असं मी गाडीतल्या लोकांकडून ऐकलेलं आहे। तुमचं कंडक्टर फार सिरियस होतं ते, आणि 1-2 लोकांना फार उठता बसता येत नव्हतं, कोणाला पायाला भरपूर मार लागेल आहे। पिलेला होता आम्ही इकडनं माहूरला चाललेलो होतो। तो समोरचा पिऊन डायरेक्ट अंगावरती आला। मग त्याला लोकांना वाचवण्याच्या गडबडीमध्ये लोकांनी आरडा केला, तो आपल्यावरती आला। मास्तर गाडी साईडला तवर त्यांनी येऊन गाडीला धडक देऊन दिली। कुठल्या ठिकाणी घटना घडली? काय गावाचं नाव काय? नावी का? नाव आहे जवळ आपलं, नाव आहे पुढे थोडं
किती प्रवासी होते बसमध्ये साधारण तरी 65 प्रवासी असतील, 60-65 प्रवासी. त्याच्याला किती जखमी आणि किती नव्हते तरी ते त्याला माहिती, कारण मीच स्वतः 7 जखमी आणि 3 जागेवर गेले पण सफल सीड्स आणि बायोटेक कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन जालना विधानसभा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते आज करण्यात आलंय. 14 ते 23 डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन जालना शहरातील सफल कृषी फार्म येथे आयोजित करण्यात आलं आहे. अद्ययावत संशोधनाद्वारे संकरित भाजीपाला पिके आणि फुलांचे बियाणे भारतासह परदेशात उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात गेल्या 23 वर्षापासून सुबत्ता आणणाऱ्या जालन्यातील सफल सीड्स कंपनीच्या वतीने 14 ते 23 डिसेंबर दरम्यान आयोजित भव्य कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी चेअरमन कमलबाबू झुंझुनवाला, व्यवस्थापकीय संचालक अक्षर झुंझुनवाला, सुलभादेवी झुंझुनवाला, बनप्रीत झुंझुनवाला, IDBI बँकेचे नागपूर येथील डेप्युटी जनरल मॅनेजर पंकज पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, गणेश सुपारकर, मेघराज चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनात भाजीपाल्यांचे 420 वाण ठेवण्यात आले असून तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि संशोधन अधिकारी याबाबत भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. पहिल्याच दिवशी विविध मान्यवर, कृषीप्रेमी नागरिक आणि 1,500वर शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेटी दिल्यात. कधीच मी आजपर्यंत नाकारलं नाही. त्यांनी ज्या ज्या वेळेला मला बोलवलं मी मुद्दामून किती अडचणीत असतो तरी धावत आलेलो आहे. कालची अडचण मी त्यांना सांगितली आणि त्यांना म्हणलं होतं की आता हे अशक्य आहे. अशक्य शक्य करतील स्वामी ते माझ्या पाठीमागं उभा आहे, तसेही माझ्या पाठीमागं उभा आहे. त्यामुळे मला यावं लागलं आणि तत्काळ मला जायचं आहे. तर माननीय जिल्हाधिकारी महोदयाने अत्यंत चांगल्या भाषेमध्ये, चांगल्या टेक्निकल तुम्हाला बाजू या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी संकल्प केलेला आहे की आता क्रॉप वाढलं पाहिजे, डबल पीक आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने देशातले सर्व शास्त्रज्ञ, सर्व कंपन्या कामाला लागल्या. आणि जसं आता जिल्हाधिकारीमध्ये म्हणले 1 दाण्याचे 1000 दाणे आपल्याला करता येणं शक्य आहे. तर त्या पद्धतीनं देश पातळीवर हा प्रयत्न आहे आणि देशाच्या या प्रयत्नामध्ये आपल्यासारख्या कंपन्या या सहभाग नोंदवतात किंवा आपलं पूर्ण स्व झोकून देऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा फुलवता येईल, त्यांची आर्थिक स्तर आपल्याला कसा वाढवता येईल या अनुषंगाने प्रयत्न करतात. तुमच्या या सर्व प्रयत्नाला, तुमच्या या सर्व शास्त्रज्ञाला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो. सफल हे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद पुरू शकेल भविष्यामध्ये आपल्या क्रॉपच्या, आपल्या संशोधनाच्या माध्यमातून. याची मला पूर्णतः जाणीव आहे किंवा पूर्णतः मला खात्री आहे की भविष्यामध्ये अत्यंत चांगले संशोधन आपण उच्च दर्जाचे बाहेरचे लोक जरी आपल्याला आणावं लागले शास्त्रज्ञ म्हणून तरी ते आणा आणि त्या माध्यमातून तिथं जास्त भर द्या. तेव्हा बाकी मग मार्केटिंग तर होतच राहील. लोकांना कळून चुकलं की या कापसाला 10 क्विंटल कापूस निघतो आणि दुसऱ्या कापसाला 2 क्विंटल निघतो, मग तुम्हाला प्रचार करायची गरजच नाही. ऑटोमॅटिकच लोक तिकडे जातील. तुमच्या सर्व टमाटा असेल, भेंडी असेल, कलिंगड असेल किंवा ज्या तुमच्या मिरची असेल किंवा जे तुमचे काही पान आहेत या सर्व पानामध्ये आपण या ठिकाणी निश्चितपणे प्रगती करावी. जिल्हाधिकारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या तोंडात येतात. त्यावेळेस जोशी, मनोहर जोशी होते. त्यावेळेस तुम्ही एक होता आणि मी बेजोमध्ये आलो होतो. त्यावेळेसचं बेजो, त्यावेळेस कमलभाऊ सोबत होते, सुरेश भाऊ सोबत होते आणि मग मुख्यमंत्र्यांना मी प्रदर्शन दाखवलं आणि मुख्यमंत्र्यांनी बघितल्या विविध रंगाच्या मिरच्या. मुख्यमंत्री मनोहर जोशी सुरेश भाऊला रागवले आणि सर्व रंगाच्या मिरची आहेत, पण आमची भगव्या रंगाची मिरची का नाही याच्यामध्ये? त्या तिथं आठवतो मला. त्यावेळेस मग कमल भाऊ आणि सुरेश भाऊनी शब्द दिला की मुख्यमंत्री मदत तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आमच्याकडे या प्रदर्शनाला विजिट करायला या आणि पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला भगव्या रंगाची मिरची हा टाकून देऊ. अक्षर झुंझुनवाला, MD सफल सीड्स एंड बायोटेक लिमिटेड. ये जो हम हर साल क्रॉप शो करते हैं उसमें अलग अलग क्रॉप के जैसे 20 से 25 क्रॉप होते हैं, उसमें 420 वैरायटीज़ हमारी है.
टमाटर मिलेगा आपको देखने के लिए, चिली मिलेगा, कैप्सिकम मिलेगा, वाटरमेलन है, मस्क मेलन है, कॉटन की हमारे पास 7-8 वेराइटीज़ है। तो ऐसे 20 से 25 क्रॉप के हमारे पास यहाँ पे 420 वेराइटीज़ लगे हुए हैं। और इसका मेन चैलेंज क्या रहता है, कुछ क्रॉप्स जो रहते हैं वो 30 डेज़ से स्टार्ट होते हैं और कुछ रहते हैं जो 140 डेज़ में ख़त्म होते हैं। तो हमको 30 डेज़ वाला और 140 डेज़ वाला ये सब पूरा साथ में एक साथ डिस्ट्रीब्यूटर्स को हमारे दिखाना रहता है। और ये क्रॉप शो हमारा जो है वो 14 से जो आज है वो ओपनिंग है और 23 तक चलेगा। और ये जो डिस्प्ले है ये 14 से 18 तक रहेगा। बाकी 5-6 दिन हमारे फॉरेन गेस्ट जो है जो हमारा प्रोडक्ट जाता है 20 से 25 कंट्रीज़ में, वहाँ पे के 20-25 डिस्ट्रीब्यूटर जो हमारे आज से आने वाले हैं, चालू होने वाले हैं। और रही इंडिया की बात, पूरे भारत के पूरा भारत में हमारा माल जाता है, तो उसमें हमारे करीबन 800 डिस्ट्रीब्यूटर्स ये 4 दिन में आने वाले हैं। और करीबन हमने हर जगह बोला है तो करीबन 2000 किसान भाई हमारे यहाँ पे हमारे क्रॉप शो को विज़िट करने वाले हैं। हमारा एक्चुअली कंपनी 2001 में इस्टेब्लिश हुआ था और हमने रिसर्च 2004-05 से चालू किया था। तो हमारे को करीबन 20 साल हो गए रिसर्च करते हुए। और अब हम जो रिसर्च कर रहे हैं, हम यही कोशिश कर रहे हैं कि हमारे किसान भाइयों को सस्ता और एकदम डिजीज़ फ्री और हाई यील्ड प्रोडक्ट मिले। जो नेट हाउस में भी आजकल जो चल रहा है, जो नेट हाउस में प्रोडक्ट लगा रहे हैं, कैप्सिकम, कलर कैप्सिकम हो गया है, टमाटर हो गया है, कुकुम्बर हो गया है, तो वो अब नेट हाउस में इतना यील्ड देता है कि किसान भाइयों को उसका काफ़ी मुनाफा होता है। कंपनी इस्टेब्लिश होने के बाद में हमारा रिसर्च करीब 30 वेराइटीज़ में चालू है, जिसमें कि मस्क मेलन है, वाटरमेलन है, चिली है, टमाटर है, कॉटन है, बिटर गॉड, गॉड्स फैमिली पूरी आ जाती है उसमें, पम्पकिन, बिटर गॉड, बॉटल गॉड और काफ़ी और भी प्रोडक्ट्स हैं। मैं जानना किसान भाइयों के लिए ये हमारा बिल्कुल फ्री है किसान भाइयों के लिए। तो जो किसान भाई आ सकते हैं इसमें, ये 14 से 23 तक का है, तो वो प्लीज़ आइए और हमारे प्रोडक्ट को देखिए। और उनको पसंद आए, लाइव फील्ड है सबकी, तो उनको अगर पसंद आए तो प्लीज़ हमारा प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर से लीजिए और ख़ुद का भी उसमें मुनाफा होगा और आप सब प्रोडक्ट साथ में 420 प्रोडक्ट साथ में देख सकते हैं। तो मेरा यही निवेदन है किसान भाइयों से, प्लीज़ आइए 4-5 दिन में जितने आ सकते हैं और प्लीज़ हमारा प्रोडक्ट देखिए। उपस्थित असणारे ही स्टील आणि सीड या 2 गोष्टींमुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये याची ओळख आहे। आणि आपण पाहतो की या 2 सेक्टरमध्ये म्हणजे वाढच झालेली आहे मागच्या काही काळापासून। जसं मागच्या 20-30 वर्षाचा इतिहास जर बघितला तर सीड इंडस्ट्री स्थापन झाल्यापासून मागच्या 20-30 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर न्यू व्हेरियंट असतील, आता जसं उल्लेख प्रास्ताविक देताना दिला की व्हायरसला रेजिस्टन्स असणारे व्हरायटीज डेव्हलप करणे। आणि बाहेरच्या देशांमध्ये सध्या शेतीमध्ये जी प्रगती आहे तर ती टेक्नॉलॉजीच्या आधारावरतीच होते। तर आपण कोणते देश बघितले, ब्राझीलसुद्धा घेतला, त्याची सर्वांना माहीत आहे देशामध्ये ते तर नक्की चांगली प्रगती झाली आहे। पण आता ब्राझीलसारख्या देशामध्ये सुद्धा आता इथे सीड कंपनीच्या सर्व लोकांना माहीत असेल तर तो देश देखील टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे। बाकी अनेक देश त्याच्यामध्ये त्याच्यात प्रगती केलेली आहे। मोझेंटो कंपनी सगळ्यांना माहिती आहे। फक्त एका टेक्नॉलॉजीच्या आधारावरती करोडो अब्ज रुपये ती कंपनी, मोझेंटो कंपनी ही घेते। त्याच्यामध्ये ते पेटंट मग इंडियन कंपनीला दिलं तर त्याच्याकडून 100 कोटी घेणार, 200 कोटी घेणार, 500 कोटी घेणार आणि प्रत्येक देशामध्ये मग ते ठराविक कंपन्यांना ते देऊन इतका तो प्रॉफिट त्याच्यामध्ये आज रोजी घेते। जर आपण कोणती देशाची अर्थव्यवस्था बघितली तर तिन्ही सेक्टर व्यवस्थित बॅलन्स असणं आवश्यक आहे। प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी सेक्टरमध्ये मग टेक्नॉलॉजीचा भाग येतो। आणि जेवढं मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस पाहिजे तर त्याच्यापेक्षा जास्त येत्या काळामध्ये नक्की टेक्नॉलॉजीवर आपल्याला भर असणं आवश्यक आहे। आणि एकंदरीत जर बघितलं की देशाची आपण विचार करतो की सीड आहे किंवा ॲग्रिकल्चर आहे तर याच्यावरती काय ठीक आहे, उत्पन्न येतं, खायला होतं, परंतु देशाची सुरक्षितता, देशाची पूर्णपणे आपण ज्याला सोव्हरेन नेशन म्हणतो, म्हणजे स्वतःवरती स्वयंभू देश असणं। आणि ग्रीन रिव्होल्यूशन सगळ्यांनी बघितलं असेल, स्वामीनाथन, MS स्वामीनाथन। तर ग्रीन रिव्होल्यूशन आणण्यामागे त्या काळामध्ये जे कारण होतं की आपला जो बाहेरच्या देशांवरती डिपेंडन्स होता त्याच्यावरती जे अवलंबून राहायचो। 75च्या काळामध्ये वगैरे मला वाटतं ते गहू काहीतरी तांबडे गहू काहीतरी म्हणून यायचे ते, आणि ते
फक्त इथल्या पॉप्युलेशनला आपल्याला ते कमी पडायचं म्हणून ते घ्यावं लागायचं. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांनी विकास कामांना सुरुवात केली आहे. जालना शहरातील बडी सडक येथील राम मंदिरात जाऊन खोतकर यांनी श्रीरामाचे दर्शन घेत विकास कामांना सुरुवात केली आहे. लोकांनी मला ज्या आशा अपेक्षांनी निवडून दिलंय त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे असं म्हणत आम्ही प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेऊन कामाला लागलो असल्याचं खोतकर म्हणाले आहेत. मला मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही हा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे असं देखील खोतकर म्हणाले आहेत. काय वर मागोवर आणायचं हा उभा ना भाऊ मला काय सांगणार तुम्ही आता नुकतंच श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे काय निरोप आलाय का? नाही मी खरं तर माझ्या कामाला सुरुवात श्रीरामाचं दर्शन करून या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. आज जवळपास 67 लाख रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे. त्यातली 4 कामं आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करतोय. त्यामुळं ज्या आशय अपेक्षाने लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, त्यांचे कामं केले पाहिजेत आणि आम्ही कामाला लागलेलो आहे. आज प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद घेतले आणि आता आम्ही कामाला लागलेलो आहे. 5दा तुम्ही आमदार झालेले आहेत, 2दा तुम्ही मंत्री झालेले आहेत, पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा आहे. हा माझा अधिकार नाही. हा आमचे नेते शीर्ष नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा अधिकार. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे. तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे. आमचा संपर्क 9175083166.
आता मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटीमध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात. आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी. आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी, आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी, छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य, विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था, प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य, 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध. आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना. संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवी तौर 9022952215. गायत्री लॉन्स जालना. जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स. वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण. उपलब्ध सुविधा: प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स. बुकिंग साठी आजच संपर्क करा. बबनदादा सोर, संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777. तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा. आमचा पत्ता: गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना. सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, कापूस, मक्का इत्यादी पिकांचे एकूण 420 प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तसेच विदेशातील काही उद्योजक आणि शेतकरी या क्रॉप शो मध्ये सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या क्रॉप शोला अवश्य भेट द्यावी. दिनांक 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2024 पर्यंत. प्रदर्शनाचा पत्ता व वेळ: सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड, सफल फार्म हाऊस, रेवगाव रोड, सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत.